एक दिवशी 90 वर्षाचं म्हातारं म्हातारी हाताला हात धरून जाऊ लागली. संसारातलं प्रेम सांगतो ऐका. हाताला हात धरून जाऊ लागले महाराज. सगळ्या बाजारातील लोक हसत होते. अरे बघा म्हणे 90 वर्ष झाले या म्हातारीला, तरी सुद्धा किती प्रेम आहे. हाताला हात धरून जायलेत. कुठून? सप्त्यातून नाही, बाजारातून हाताला हात धरून चालले. बाकीचे लोक लाजत होते आणि हे म्हातारे हाताला धरून चालत होते. महाराज एक जणाला राहावंच नाही पाटलासारखं. पाटलानं विचारलं म्हणे, हो मामा 90 वर्ष झालं तुमचं आणि 90 वर्ष होऊन हाताला हात धरून शोभत का तुम्हाला जायला? एवढं प्रेम आहे का तुमचं म्हातारीवर? त्यानं सांगितलं कशाचं प्रेम आहे, हात सोडला की दुकानात गोष्टी. हात सोडला की दुकानात गोष्टी. कशाचं प्रेम? सांभाळता 90 वर्ष झालेत म्हणे. आता थोडे 2-4 राहिले तर तेवढं राहिले की पुन्हा सोडत नाही म्हणे. प्रेम संसारातलं अजिबात नाही महाराज. प्रेम फक्त तुमच्या आमच्या दिखाव्यापुरतं आहे. संसारात प्रेम असतं तर साधू संत महात्म्यांनी संसार दुःख मूळ असं म्हणलेच नसतं. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. महाराज 1-2 दिवस नाही, किती दिवस? रात्रंदिवस तळमळ आहे. रात्रंदिवस वाटतं लोकांना आजचं काम झालं म्हणजे उद्या निवांत राहता येईल. बरोबर ना? आज एकदा का गिराईक केलं की उद्या निवांत राहता येईल. वाटतं आता एवढी कथा झाली की घरी जाऊन निवांत. नाही महाराज, हा संसार कुणालाच निवंत बसू देत नाही. ह्या संसारामध्ये सुख तर अजिबात नाही महाराज. दुःख बांधवाडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. कसा आहे हा संसार? दुःख बांधवडी आहे हा संसार आणि सुखाचा विचार नाही कुठे. सुख तर नाहीच महाराज, पण सुखाचा विचारही कुठे नाही. का विचार नाही महाराज? का विचार नाही म्हटल्यानंतर ज्ञानोबराने एक दृष्टांत दिला ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानोबराय म्हणतात थंडीचे दिवस आहे, असेच थंडीचे दिवस आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये एक शेतकरी शेतावरती पाणी देण्याकरता गेला. ऐका, पाणी देण्याकरता गेला आणि पाणी देत असताना अनेक आईचण गोळा केला, अनेक लाकडं गोळा केले. लाकडं गोळा केल्याच्या नंतर त्यांना शेकोटी लावली. शेकोटीच म्हणतात ना, हा, शेकोटी लावली आणि शेकोटी लावल्यानंतर महाराज तापत बसला तर थंडी जात नव्हती. थंडी जात नव्हती महाराज. आणि थंडी न जाण्यामुळे त्यानं विचार केला, एक काम करू म्हणे, आता अशी काही थंडी जात नाही, हे जेवढं जळण काय झालंय, जेवढा इस्तव झालाय त्याच्यावरती झोपू आपण. कशावरती? गादीवर. कशावर झोपायचं? झोपले काय मागचे? कशावर? त्या इस्तवावर, त्या डेफशावर, त्या इस्तवावर झोपायचं. कोण म्हणत होता? शेतकरी म्हणत होता थंडी खूप लागतीये, असे मात्र झोपता येणार नाही. कशावरती झोपलं पाहिजे? थंडी गेली पाहिजे. कशावर झोपून? इस्तवावर झोपून. शक्य होईल का? नाही होणार. का नाही होणार? कारण इस्तवावर कुठं झोपता येतं का? तसंच या संसारातलं. या संसारात आपण आलोय, मुळातच ह्या संसाराला नावच दुःखालय आहे. मग इथं दुःखालयच जर नाव असेल तर तिथं सुखाचा पत्ता कुठं सापडणार आहे? जिथं भांड्याचं दुकान असेल आणि तिथं जाऊन जर मी कपडे मागत असलो तर मिळणारच नाहीये. का मिळणार नाही? कारण त्यांच्याकडे ती उपलब्धच नाहीये. तसं या संसारामध्ये सुख नाहीयेच. फक्त सुख आहे कुठं महाराज? सुख या संत समागमामध्ये. सुख फक्त आणि फक्त या हरिभजनामध्ये. पंढरीशी जा रे आल्यानं संसारा. कशा करता महाराज? सुखा लागी करीशी तरमळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. आपण महिन्याची वारी करणार आहेत, महिन्याची वारी करणार. जोपर्यंत आपण भागवत कथेत आहेत, जोपर्यंत आपण कीर्तनात आहेत, तोपर्यंतच खऱ्या अर्थानं सुख आहे. आणि इथून एकदा का उठून गेलात की सुख इथंच सोडून जाता. ते सुख परत घरी घेऊन जात नाही. कारण लोकाला वाटतं जेवढं काही महाराजांना सांगितलंय तेवढं महाराजाला परत दिलेलं बरं. का परत द्यायचं महाराज? कारण पुढच्या वर्षी सांगायला आले की ते तरी शिल्लक राहील. आणि जर प्रत्येकानंच हे सगळं सोबत घेऊन गेलात तर किती सुखी होताल, किती सुखी होताल. जीवन जगण्याकरता खूप सोपं आहे. ऐका, जीवन जगायला काहीच लागत नाही जास्त. खूप सोपं आहे जीवन जगणं आणि खूप समाधानानं जीवन जगायचं आहे. संसारात आलात ना तर संसारात आल्यानंतर महाराज फक्त एकच करा, भजन करा,
वेळोवेळा. संसारी असावे आसोनी नसावे आणि भजन करावे वेळोवेळा. या संसारात आलात ना, संसारात आल्यानंतर फक्त भजन हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. आणि सुखाचा पत्ता जर कोणी विचारला तर त्याचं नाव भजन आहे. काय थोर पण जाळावे ते. तुका म्हणे येते भजन प्रमाण. मग कितीही मोठा असाल आणि भजन करत नसाल, परमार्थ करत नसाल, तर त्या थोरपणाला काही जाळायचंय का? तुकोबर आहे म्हणतात. मग महाराज सगळ्यात मोठा आनंद, सगळ्यात मोठं सुख देवाच्या भजनात आहे. मग या संसारात आलोय आपण आणि हा संसार जगद्गुरु तुकोबर आहे सोडायला लावायला. ऐका, जगद्गुरु तुकोबर आहे म्हणतात तुम्ही आम्ही हा संसार सोडायचा. सोडणं होईल? नाही होणार महाराज. अहो एखाद्याला 10 रुपये मागितले तर ते देत नाही. संसार कुठं सोडायचा? आणि दिले तरी 3 जागी चिटकलेली असते नोट. महाराज या निलंग्या तालुक्यात कीर्तन होतं. कीर्तन झाल्यानंतर एक बाबा पाया पडायला आले. दर्शन घेतलं. मोठा पाटील होता, इथले नाही तिकडचे पाटील होते. दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर महाराज बाबांना 20ची नोट दिली. 20ची नोट दिल्यानंतर गावातले लोक आश्चर्यचकित होऊन पाहायला लागले. हो महाराज, अहो म्हणे या पाटलानं तुम्हाला 20 रुपये दिले. अहो यानं नातवाला कधी दिले नाही, मुलाला कधी रुपया दिला नाही, तुम्हाला चक्क 20 रुपये दिले. मला हे महाराज न राहून विचारलंच मी. पवन महाराज विचारलं म्हणे, ओ बाबा पाटील एवढं सुंदर कीर्तन झालं का? म्हणे बाबा कीर्तन सुंदर झालं नाही, कुठं चलत नव्हती म्हणून दिलीये. कीर्तन सुंदर झालं नाही म्हणून दिली, कुठंच चलत नव्हती म्हणून तुला दिली आहे. लोक संसार सोडतील का? अजिबात संसार सोडणार नाहीत. संसारातली एखादी गोष्ट उसनी जरी कुणी मागाय आलं ना तरी सुद्धा देणार नाहीत. तरी सुद्धा देणार नाहीत. विठाला विठाला बटन चालू करा. या माईकचं बघा ना काय झालं. काय सांगत होतो? कीर्तन संसार. संसार हुशार आहेत. संसारच आहे नाही. विठाला विठाला बटन बंद करू नका. बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय. महाराज हा संसार तुम्हा आम्हाला सोडणं शक्यच होणार नाही. संसारातली एखादी गोष्ट जरी उसनी मागाय आली तर लोक देत नाही. मग संसार सोडणं कसं आहे? का हो तुकोबर आहे? मग जन्म मरणाचा आम्हाला संसार सोडता येणार नाही. 1 नंबरचा जन्म आणि मरणाचा संसार आहे ना, हा संसार सुद्धा आम्हाला सोडता येणार नाही. 2 नंबरचा तुम्ही संसार सांगितला या देहाचा, हा देहाचा सुद्धा संसार आम्हाला सोडता येणार नाही. कारण या देहावरती आम्ही एवढं प्रेम करतो, या देहाला एवढं जपतो आम्ही, याला संसार सोडता येणार नाही. का हो महाराज? मग ज्या संसारामध्ये आम्ही राहतो तो संसार तरी 3 नंबरचा, तोही महाराज आम्हाला सोडता येणार नाही. मग का हो महाराज, हे तिन्ही संसार जर सोडता येत नसेल मग संसार सोडायचा तरी कोणता? संसार सोडायचा कोणता म्हटल्यानंतर तुकोबारायांनी 4था संसार सांगितला आहे का? तुकोबारायांनी सांगितलं अरे सगळ्यांना सोडता येईल, सगळ्यात सोपा असा सगळ्यात सुंदर असा संसार आहे, त्याचं नाव आहे षडविकाराचा संसार. त्याचं नाव आहे षडविकाराचा संसार. आणि हा षडविकाराचा संसार तुम्हा आम्हाला कोणालाही सोडता येतो. 10 वर्षाचा असो की 90 वर्षाचा म्हातारा असो, याला षडविकाराचा संसार सोडता येतो महाराज. का हो महाराज तुम्ही असं का म्हणता? षडविकाराचा संसार सोडता येतो? होय नक्की षडविकाराचा संसार सोडता येत आहे का? कोणते षडविकार आहेत? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार, त्याला मत्सर म्हणा. याच षडविकाराचा संसार आपल्याला सोडता येतो. मग कुणीही असो महाराज, पहिल्याचा विचार करा का या षडविकाराचा संसार. अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. एक विकार सोडला म्हणजे हा या विकाराचा एक विकार जर सोडला, या विकार रूपी संसाराचा जर एक विकार आपण काढून टाकला तर देव होता येतं. देव अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. एका विकाराला सोडलं तर देव स्वरूपाला प्राप्त होता येतं. मग देवाचं प्रेम का मिळणार नाही? का हो महाराज? देवाचं प्रेम मिळालं किंवा संसार सोडला म्हणजे तो देव नेमकं करतो तरी काय? तर महाराज म्हणतात मायात या वरी फार मायात या वरी फार
सोडिला संसार सोडिला संसार हो सोडिला संसार सोडिला संसार सोडिला संसार सोडिला संसार सोडिला संसार सोडिला संसार माझ्या तयावरी भार माया तयावरी भार माया तयावरी भार माया तयावरी भार धावे चाले मागे मागे धावे चाले मागे मागे धावे चाले मागे मागे धावे चाले मागे मागे माया तयावरी भार माया तयावरी भार चाले मागे मागे धावे चाले मागे मागे धावे चाले मागे अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुम्ही काय एकदा संसार सोडला. कोणता संसार? तर 4 नंबरचा संसार. ऐका, संसार सोडायचा, या षडविकाराचा संसार सोडायचा. आणि एकदा का षडविकाराचा संसार सोडला तर माया तयावरी फार. माया म्हणजे प्रेम. प्रेम करतो देव, कुणावरही करत नाही. ऐका, देवाचं प्रेम पाहायचं असेल, देवावरती प्रेम किंवा देवानं आपल्यावरती प्रेम करावं असं वाटत असेल तर अंतकरणातले विकार अगदी बाजूला काढा. अंतकरणातले विकार ज्या दिवशी बाजूला काढताल त्या दिवशी अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक आपल्यावरती प्रेम करेल आणि आपल्याला जवळ येईल. का हो महाराज, नेमकं विकार बाजूला कसे काढायचे? ऐका, सगळ्यात सोपा आणि सगळ्यात महाभयंकर असा विकार आहे, त्याचं नाव अहंकार आहे. हा अहंकार किती मोठा आहे आणि किती वाईट आहे महाराज. अहंकार जर 4 माणसात बसला, ऐका, एखादा माणूस जर 4 माणसात बसला आणि त्याच्याकडे अहंकार आला तर कसं बसावं हा प्रश्नानं तो बसत सुद्धा नाही. थोडक्यात सांगू, तिथं गेल्यानंतर लोक काय म्हणतील, तिथं गेल्यानंतर मला कुणी बोलतील का नाही, तिथं गेल्यानंतर मला बसायला जागा देतील का नाही, तिथं गेल्यानंतर माझं नाव घेतील का नाही, हे कोण म्हणतं? मी म्हणतो. कोण? मी नाही, अहंकार म्हणतो. कोण म्हणतं? अहंकार म्हणतो. अरे मी जाणार सप्त्याला, आणि सप्त्याला गेल्यानंतर जर तिथं महाराजांना माझं नावच नाही घेतलं पाटील तर कसं व्हायचं? काय करायचं? महाराज, या अहंकाराला आपल्या जवळ येऊ देऊ नका. हा अहंकार संसारात जरी असला ना तर संसारात सुद्धा बसू देत नाही माणसाला. 4 लोकांचं जरी कुटुंब असलं, 4 तर सोडा, दोघाचं कुटुंब असलं, दोघाचं कुटुंब म्हणजे कोण? नवरा आणि बोला बोला, झोपले काय का संन्याशीच सगळे? कोण कोण? नवरा आणि बायको. या दोघाचा जरी संसार असला आणि हे दोघच जरी कुटुंबात असले तरी सुद्धा अहंकार दोघात गपची बसत नाही. महाराज, का गपची बसत नाही? एखादं पतीनं कार्य केले की पती म्हणतो बस मी आहे म्हणून घर चालतंय, पत्नी त्याच्या पुढची असते. बायको म्हणती बसावं मालक मी आहे म्हणून तुमच्यापाशी. गेलात काय सुरू? हाही माहिती सगळं आम्हाला. अहो मालक बसाव ग, का का शानपणा करायला लागलात? मी आहे म्हणून तुमच्यापाशी नांदली, नाही तर दुसरी निघून गेली असती, दुसरी निघून गेली असती. आणि प्रत्येक माता माऊली आपल्या नवऱ्याला म्हणते, प्रत्येक, अशी एकही नाही इथल्या सोडून, अशी एकही माता माऊली नाहीये की आपल्याला नवऱ्याला म्हणत नाही बस मालक मी आहे म्हणूनच नांदली, नाही तर दुसरी निघून गेली असती. विचार करा, जर प्रत्येक माता माऊली असं म्हणत असेल मालक, तर नांदली कोण असते? पाकिस्तान मधली? संसार एवढा सोपा आहे का? हा अहंकाराचा संसार सोडायचा आहे महाराज. आणि अहंकाराचा संसार प्रत्येकाच्या हृदयात आहे, तो प्रत्येकाच्या हृदयात आहे. मग घरी बसा, संसार करा की परमार्थ करा.
कुठल्याही मनात अहंकार आहे महाराज, कुणाच्याही मनात अहंकार आहे. आणि तुकोबराय म्हणतात, अरे हा अहंकार जरी बाजूला काढून टाकला ना, हा मीपणा जरी बाजूला काढून टाकला ना, तर जीवन सुंदर होतं. जीवन सुंदर होतं याच्यात विचार नाही, तर देव होतात देव. अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. देव होता येतं हा अहंकार. महाराज हा अहंकार चांगला विचार सुद्धा करू देत नाही हो. एखाद्या विषयी चांगलं बोललं तर लोक म्हणतात, अहो त्याला काय येतंय. लोक म्हणतात त्याला काय येतंय, त्याला काय येतंय, याला काय येतंय म्हणण्यापेक्षा मी नेहमी सांगत असतो, अरे आपल्याला काय येतंय आपण बघत बसलात तर जीवन सुंदर व्हायला वेळ लागणार नाही. महाराज विचार एवढा सुंदर असला पाहिजे की त्या विचारातून आपण प्रत्येक जणांना काहीतरी शिकलं पाहिजे. नेहमी सांगत असतो, ऐका, एक दोन मित्र फिरण्याकरता निघाले. बसमध्ये बसले आणि बसमध्ये बसल्यानंतर उंच डोंगरावरती गाडी गेली गुरुजी. आणि उंच डोंगरावरती बस गाडी गेली, त्यांना पुढच्या गावाला जायचं होतं. ऐका हा विचार किती चांगला असावा याच्याकरता सांगतोय. बसमध्ये दोन्ही मित्र बसले, गाडी निघाली, डोंगरावरती गाडी आली, त्यांना पुढच्या गावात जायचं होतं. पण हा रमणीय डोंगर, निसर्गरम्य डोंगर पाहिला आणि एक मित्र म्हणला, अरे आपण इथंच उतरू ना, हे थोडा वेळ इथं पाहू, हा डोंगर निसर्गरम्य वातावरण पाहून मग पुढं आपण निघून जाऊ, मग दुसऱ्या गाडीनं आपण पुढे जाऊ. त्यांना वाटलं चला. महाराज एकानं सांगितलं उतर म्हटल्याबरोबर महाराज दोघंही खाली उतरले. खाली उतरल्यानंतर महाराज 5 मिनिटं त्यांना बस थांबवली. अर्धाच किलोमीटर बस पुढे गेली. ऐका, अर्धा किलोमीटर वरती बस पुढे गेली आणि अर्धा किलोमीटर ते यांना ही बस दिसत होती. त्या बसाकडे पाहत होते. तेवढ्यामध्ये भला मोठा डगर एक महाराज दगड आला, त्या बसवरती कोसळला आणि बस दरीत कोसळली. मोठा दगड आला, बसवरती कोसळला. 48 प्रवासी बसमध्ये होते. असे दोघं, हे 50 जण होते महाराज. आणि 50 जणांपैकी 2 जण खाली उतरले. 48 प्रवासी बसमध्ये राहिले होते. भला मोठा दगड आला बसवरती आपटला. बस दरीमध्ये खाली पडली. आणि दरीमध्ये खाली पडल्यानंतर ज्यानं उतरायला सांगितलं ना, जो मित्र म्हणला होता ना उतरायला, याच्या डोळ्यासमोर महाराज हे 48 माणसं मरण पावली. 48 माणसं मरण पावल्यानंतर ज्यानं उतरायची कल्पना केली होती ना, तो म्हणत होता, अरे बघ काय देवानं आपल्याला चांगली बुद्धी दिली आहे, आपण इथं उतरलोय. कदाचित आपण जर आता उतरलो नसतो तर त्या 50 प्रवाशासोबत आपला सुद्धा मृत्यू झाला असता. कोण म्हणतं, ज्यानं उतरायला लावलं ना, तो मित्र म्हणतोय, अरे बघ देवानं मला किती बुद्धी चांगली दिली की त्या अर्थानं आपण आज वाचलोय, तरी देवाला खरंच धन्यवाद द्यायला पाहिजे होते. महाराज 2 नंबरचा जो मित्र होता ना, तो 2 नंबरचा मित्र याने किती सुंदर विचार केला आहे का. तो म्हणला, अरे दादा तू म्हणतोय ते बरोबर आहे, तुझाही प्राण वाचला, माझाही प्राण वाचला, पण ऐक ना, आपण जर या डोंगरावरती उतरलो नसतो तर त्याच 5 मिनिटामध्ये ती बस पुढे निघून गेली असती आणि तो दगड त्या बसवरती कोसळला नसता आणि पण 48 प्रवासी वाचले असते. 48 प्रवासी त्यांचा जीव वाचला असता. आता मला सांगा, 1 नंबरचा मित्र म्हणत होता, देवानं आपल्याला किती सुंदर बुद्धी दिली की आपण इथं उतरलोय. त्याचं बरोबर होतं की 2 नंबरचा म्हणत होता, आपण जर इथं उतरलो नसतो तर तेवढ्याच वेळात ती बस पुढे निघून गेली असती आणि तिच्यावरचा अपघात टळला असता. कुणाचं बरोबर करणार? 2 नंबरचा मित्र. का विचार आपला एवढा सुंदर असावा, कधीतरी दुसऱ्याचा विचार करून जीवन जगलात तर लोक नाव घेतील. इतिहास त्यांचाच घडत असतो जी लोक दुसऱ्यासाठी आपलं जीवन खर्च करतात. इतिहास त्यांचाच लिहिला जातो जे लोक दुसऱ्यासाठी जीवन जगतात. स्वतःसाठी जीवन जगणाऱ्याचं नाव तर कुत्रही घेत नाही. स्वतःसाठी जीवन जगणाऱ्याचं नाव तर कुत्रही घेत नाही महाराज. आपण कितीही कुत्र्याला सांभाळा, ते असतंच काय, एक दिवस तरी ते मालकाला चावणार, मालकाला नक्की चावणार महाराज. आणि त्या कुत्र्याचं सोडा, एखाद्या वेळेस ते तरी इमानदार निघल, एखाद्या वेळेस ते तरी कुत्र इमानदार निघल. पण माणूस एक असा प्राणी आहे महाराज, तो कधी बैमानी करेल सांगता येत नाही. विठाला विठाला विठाला.